आता लॅबिलिटी म्हणजे काय, कोण सांगाल मला? सांगा पटकन. लॅबिलिटी आणि लॅबिलिटीचे टाईप्स. लॅबिलिटी म्हणजे देणं, आणि लॅबिलिटीचे टाईप कोणते कोणते? सिक्युअर आणि अनसिक्युअर. हे फार पुढे गेला तो. पहिल्यांदा लॅबिलिटीचे मेन टाईप सांग. लोन लॅबिलिटी आणि करंट लॅबिलिटी. हे पहा बरं का. लॅबिलिटीचे आता तुम्ही दोन टाईप सांगितले. एक आहे लोन लॅबिलिटी आणि एक दुसरी काय आहे? करंट लॅबिलिटी. आता लोन लॅबिलिटी म्हणजे काय आणि करंट लॅबिलिटी म्हणजे काय, कोण सांगेल? काय फरक आहे लोन लॅबिलिटी आणि करंट लॅबिलिटी मध्ये? अंजुम. बँकेकडून घेतलेले कर्ज म्हणजे काय झाले? लोन लॅबिलिटी. ओके. म्हणजे कर्जाच्या स्वरूपातली जी लॅबिलिटी आहे तिला आपण काय म्हणतोय? लोन लॅबिलिटी असं म्हणतोय. आणि जे समजा उसने पैसेच असतात का फक्त करंट लॅबिलिटीमध्ये? म्हणजे काय असते अजून? काय असतं? चालू देणं कुठलं पण. उधार माल घेतला तो सुद्धा काय झाला? लॅबिलिटी झाली. उधार माल घेतला ती पण काय झाली? करंट लॅबिलिटी झाली. आपण उधारीवरती कोणा उसने पैसे आणले ती काय झाली? करंट लॅबिलिटी झाली. येतं लक्षात? म्हणजे आपण जे काही समजा आपण कोणाकडून उधार घेतोय ते काय आहे? करंट लॅबिलिटी आहे. मग तुम्ही उधारीने माल घ्या किंवा उधारीने पैसे घ्या, तुम्हाला जे काही देणं आहे चालू देणं, कर्जाच्या स्वरूपातलं नाही, जे काही तुमच्या हातावरचं देणं जे असतं त्याला आपण काय म्हणतोय? करंट लॅबिलिटी असं म्हणतोय. करेक्ट. आता त्याच्यानंतर अजून काय असतं लॅबिलिटीमध्ये, करंट लॅबिलिटीमध्ये? आउटस्टँडिंग बिल्स. बरोबर आहे. त्याला काय म्हणू आपण? अनपेड बिल्स. काय असतं त्याच्यामध्ये? अनपेड बिल्स असतात. ॲडव्हान्स रिसिव्ड म्हणजे जर आपण कोणाकडून काही लोन आणि ॲडव्हान्स घेतलेले असतील किंवा ॲडव्हान्स रिसिव्ड म्हणावं आपण फक्त. ॲडव्हान्सेस. ओके. अजून काय येतं? फक्त एवढंच येतं का? अनपेड बिल्स. अनपेड बिल्स म्हणजे काय, कोण सांगाल? अनपेड बिल्स म्हणजे काय? किंवा तुम्ही दुसरा शब्द काय वापरला तो? आउटस्टँडिंग बिल्स. आउटस्टँडिंग बिल म्हणजे काय? लास्ट इयरचं पेंडिंग. जे काही आपल्याला देणं बाकी आहे, खर्चातले जे काही खर्च होती ती अजून आपण अद्याप दिलेली नाही आहेत. आणि ती कधी दिलेली नाही आहेत? मागच्या वर्षी दिलेली नाही, किंवा मागच्या क्वार्टरमध्ये दिलेली नाही, किंवा मागच्या 6 महिन्यात दिलेले नाही आहेत. आपण ज्या दिवशी बॅलन्स शीट तयार करायला बसू, आपण काय करतो? एक तर मागचं क्वार्टरली बॅलन्स शीट तयार करतो, किंवा हाफ इयरली करतो, किंवा इयरली करतो. जर तुम्ही इयरली केलं तर मागच्या वर्षी जे काही देणं तुम्ही लोकांना चुकतं केलेलं नाही, दिलेलं नाही आहे, ते सगळे अनपेड बिल्समध्ये येतील, आउटस्टँडिंग बिल्समध्ये येतील. देणं बाकी, खर्च. जे देणं समजा तुम्ही माल आणला ते तुमच्या सन्ड्री क्रेडिटर्समध्ये गेलं, उसने पैसे घेतले ते सन्ड्री क्रेडिटर्समध्ये गेले, तुम्ही लोन घेतलं बँकेकडून ते कशामध्ये गेलं? लोन लॅबिलिटीमध्ये गेलं. पण जे खर्च आहेत, लाईट बिल नाही दिलं, नोकरांचे पगार नाही दिले, तुम्ही वेळच्या वेळी समजा जे काही खर्च होते तुमचे, भाडं देणं किंवा जे काही खर्च असतील ते खर्च तुम्ही
केलेले नाहीत, म्हणजे खर्च झालेत पण पैसे दिलेले नाही आहेत. ह्या गोष्टीला आपण काय म्हणतोय, अनपेड किंवा आउटस्टँडिंग बिल्स असं म्हणतो, बरोबर आहे. आणि जेव्हा आपण ते देतो तेव्हा ते कशामध्ये जातात, ते एक्सपेंडिचरमध्ये. आणि जे आपण वेळेच्या वेळेला देतो ते कुठे असतात, एक्सपेंडिचरमध्ये असतात. ते अनपेड बिल्समध्ये येतात का? म्हणजे फक्त लाईट बिल आहे तुम्हाला भरणं बाकी ह्या महिन्याचं, ते तुमचं लायबिलिटी होणार आहे का? नाही. ह्या महिन्याचा तुम्हाला पगार द्यायचा आहे, ह्या महिन्याचं तुम्हाला तुमचं भाडं असेल, रेंट, ते द्यायचं आहे, तर तो काय होतोय, एक्सपेन्सेस होतो. आणि जर दिला नाही तर तो काय होतं, ती लायबिलिटी होती. जर दिलं नाही तर ती लायबिलिटी. तुम्ही कोणाकडून तरी ॲडव्हान्स घेतलेला आहे, ॲडव्हान्स रिसिव्ड, समजा तुम्हीच जागा भाड्याने दिली दुसऱ्याला, त्यांच्याकडून ॲडव्हान्स किंवा डिपॉझिट घेतलं, तर ते काय झालं, लायबिलिटी झाली. तुम्ही तुमची फ्रँचायसी किंवा तुमची शाखा कोणाला तरी द्यायची म्हणून त्याच्याकडून काही डिपॉझिट घेतलं, ती काय झाली, ज्या दिवशी तुमचा तो व्यवहार कंप्लीट होईल किंवा तो व्यवहार संपुष्टात येईल त्या दिवशी तुम्हाला काय येते, डिपॉझिट म्हणा, ॲडव्हान्स म्हणा, हे काहीतरी परत देणे. किंवा तुम्ही काहीतरी वर्क ऑर्डर घेतली, 1 वर्षभरात तुम्ही हे काम पूर्ण करून देणार आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय घेतलाय, ॲडव्हान्स स्वीकारलाय. तो काम जोपर्यंत तुम्ही पूर्ण करीत नाही, त्यांना ते बिल देत नाही, तोपर्यंत ॲडव्हान्स सुद्धा काय तुमची लायबिलिटी. एक तर ते काम पूर्ण करून द्या, नाही तर ते पैसे परत द्या, तर तुम्हाला ते देणं लागणार आहे. तर अशा प्रकारचे सगळे ॲडव्हान्सेस जे आहे ते कशामध्ये आले, लायबिलिटीमध्ये. समजलं? ओके. अजून सांगा काय आहे लायबिलिटीचा प्रकार, आहे का अजून काही? एवढंच आहे लायबिलिटीमध्ये. बिल्स पेएबल हा सुद्धा एक वेगळा प्रकार असतो. म्हणजे जे बिल तुम्हाला देणं बाकी आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय करताय, बँकेला म्हणा. पूर्वी बिल्स पेएबल आणि बिल रिसिवेबल ही जी टर्म आहे, ही टर्म हुंडीच्या प्रकारात वापरली होती. बँकेत थ्रू जे हुंडी दिली जायची आणि घेतली जायची त्या संदर्भात वापरलं जात होतं अनपेड बिल्समध्ये किंवा बिल पेएबल आणि बिल रिसिवेबल. आजकाल आपण डायरेक्ट काय करतोय, चेक देतोय. तो चेक दिला म्हणजे ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, त्या माणसाला पेमेंट दिलेलं आहे, त्या तारखेला त्याला ते भेटणार आहे. आणि ज्यावेळेस त्याला आपण त्या तारखेला देणार, त्या तारखेला ऑटोमॅटिक ते देणं चुकतं होईल किंवा नील होईल. तर ते बँकेला आपल्याला देणं राहायचं. बिल रिसिवेबल बिल पेएबल काय असायचे, बँकेकडून घेणं किंवा देणं राहायचं. तर त्याला आपण बिल रिसिवेबल बिल पेएबल असं म्हणायचं. आता ती टर्म फार कमी झाली वापरामध्ये. पण बिल पेएबल सुद्धा एक प्रकारची काय आहे, लायबिलिटी आहे, करंट लायबिलिटी आहे. ती वेगळं आहे. ते आपल्याला घेतलेले पैशाच्या अगेन्स्ट किंवा आपण घेतलेला उधार मालाच्या अगेन्स्ट द्यायचं असतं. आणि ते जर नाही दिलं तर आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्समध्ये ते दिसतंच. आता सध्या त्याची यूज होतच नाही. कारण काय होत नाही, कारण आता चेक जे आहेत ते तुमचे तेवढे पॉवरफुल झालेले. पूर्वी काय असायचं, चेक बाउन्स झाला तरी काय फरक पडत नव्हता. मी समजा तुम्हाला चेक दिला आणि तो चेक जर कॅश नाही झाला तर त्याची म्हणजे कवडी मोल किंमत असायची, त्याला कोणी त्याला काही व्हॅल्यू देत नव्हतं. आज तसं नाही. आज गव्हर्नमेंटचे लॉ इतके कडक झालेत की तुम्हाला चेक म्हणजेच एक प्रकारचे तुम्ही दिलेले पैसे आहेत, ते नाही दिले तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होतो, त्याला जामीन भेटत नाही, बऱ्याचशा गोष्टी वाढतात. त्याच्यामुळं आता चेक देताना माणूस विचार करतो. आणि पूर्वीची जी बिल पेएबलची लायबिलिटी असायची बँके थ्रू, तर ती बँकेने तुमची क्रेडिट गॅरंटी घेतलेली असते, ती सगळ्यांना अवेलेबल नव्हती. तुमचं जर बँकेत क्रेडिट असेल, बँक त्याला हमी द्यायची समोरच्या व्यक्तीला. ह्या माणसांनी जर तुम्हाला हे बिल पेएबल दिलेलं आहे, याचा अर्थ त्याचे पैसे आम्ही देणार आहोत, त्याचे पैसे बँक देणार आहे. आणि आपल्याला ते बँकेला देणं होतं. बिल पेएबल म्हणजे कोणाला देणं होतं, आपल्याला बँकेला. समोरच्या व्यक्तीकडून माल घेतला उधार, त्याला आपण ते बिल पेएबल इश्यू केलं, याचा अर्थ त्याचं आपलं देणं घेणं संपलं. त्याला पैसे कोण देणार आहे, बँक देणार आहे. आपण पैसे कोणाला देणार आहेत, बँकेला देणार आहेत. तर ती जी गॅरंटी होती बँक गॅरंटी, त्याला बँक गॅरंटी सुद्धा आपण असं म्हणू शकतो. तर ती बँक गॅरंटी म्हणजे बिल पेएबल. आज बँक गॅरंटी हा प्रकार सुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरला जातो, पण मोठमोठ्या व्यवहारामध्ये वापरला जातो. तुम्हाला ती बँक गॅरंटी देते. आणि त्या ठिकाणी जे आपण नीरव मोदीचं प्रकरण ऐकतोय ते सगळं बँक गॅरंटीचं प्रकरण आहे. ॲक्च्युली तो फ्रॉड म्हणजे काही पैसे घेऊन तो कुठं पळाला नव्हता किंवा तो गेला नव्हता, पण त्यांनी बँक गॅरंटी, त्याचं क्रेडिट नसताना बँकेने त्याला
इश्यू केलेले होते आणि त्यांनी त्याचा उपयोग करून मग काय पैसे वगैरे उपलब्ध करून काय करायचं असेल ते केलं असेल, ते आपल्याला त्या डिटेल्समध्ये जायचं नाही. तर बँक गॅरंटी हा प्रकार म्हणजे बिल पेएबल आहे थोडक्यात आजच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर. आज आपण काय करतो, बँकेतून डायरेक्ट इन्स्टंट पैसे देतो किंवा चेक देतो. चेक हा सुद्धा तुमचा एक प्रकारची गॅरंटीज आहे. ओके, पुढे समजलं तुम्हाला लायबिलिटी. अजून काय लायबिलिटीमध्ये काय झालं, आता एवढं लायबिलिटीचा भाग क्लोज करू मी. लोन लायबिलिटीचे प्रकार कोण सांगाल मला? का लोन लायबिलिटीमध्ये फक्त लोन लायबिलिटीज येते? काय काय येतात लोन लायबिलिटीचे प्रकार? सिक्युअर आणि सिक्युअर लोन आणि अनसिक्युअर लोन म्हणजे काय झाली लोन लायबिलिटी. आता आपण जे लोन लायबिलिटीचे प्रकार पाहतोय, सिक्युअर लोन आणि अनसिक्युअर लोन, त्याच्यामध्ये फरक काय आहे सिक्युअर आणि अनसिक्युअर? कोण सांगेल? सिक्युअर लोन म्हणजे काय आणि अनसिक्युअर लोन म्हणजे काय, त्यातला मुख्य फरक? तारण, बरोबर आहे. आणि अनसिक्युअर म्हणजे काय? विनातारण. तारण आणि विनातारण, बरोबर आहे. तारण म्हणजे काय आणि विनातारण म्हणजे काय? तारण शब्दाचा अर्थ माहिती आहे? तारण म्हणजे एखादी काय, एखादी वस्तू काय ठेवणे, घाण ठेवणे. घाण म्हणजे काय? आपण तारण ठेवतो. बँकेला आपण काय देतो? सिक्युरिटी देतो, बरोबर आहे. जर समजा आपण काय करतो की एखादी मशिनरी घ्यायची असेल तर मशिनरी आपण त्याच्याकडे काय करतो? तारण ठेवतो. जोपर्यंत आपलं कर्ज फेटत नाही तोपर्यंत ती मशिनरी कोणाच्या नावावर असते? बँकेच्या. आपण जर गाडी घेतली तर ती गाडी कोणाच्या, जरी आपल्या नावावर असलं त्याचं बिल, तरी ती बँकेकडे गहाण असते एखादी व्हेकल असेल तर, बरोबर आहे. आपण बिल्डिंग बांधली, जागा घेतली, बिल्डिंग बांधली, तर ती बिल्डिंगवरती जर लोन असेल तर ती बिल्डिंग जोपर्यंत नील होत नाही बँकेचं कर्ज, तोपर्यंत ती बँकेकडे काय असते? तारण असते. तर त्याला काय म्हणतात? सिक्युअर लोन असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सिक्युअर लोन. आणि अनसिक्युअर लोन म्हणजे काय? विना तारण, बरोबर आहे. ठीक आहे, समजले तुम्हाला सिक्युअर आणि अनसिक्युअर मधला फरक. आता हे झाले लायबिलिटीचे प्रकार. लोन लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी हे मुख्य दोन प्रकार आहेत. मग करंट लायबिलिटीमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, अनपेड बिल्स आणि ॲडव्हान्स किंवा लायबिलिटीज जे असतात ते येतात. लोन लायबिलिटीचे सिक्युअर आणि अनसिक्युअर लोन्स येतात. तशी अजून काही लायबिलिटी असते, त्याला म्हणतात ड्युटीज आणि टॅक्सेस. काय असतं? ड्युटीज आणि टॅक्सेस म्हणजे जे काही आपल्याला गव्हर्नमेंटचे टॅक्स देणं बाकी आहे, अनपेड टॅक्सेस, हे सगळे कशामध्ये आले? लायबिलिटीमध्ये. म्हणजे आपण काय केलं, माल विकला, लोकांकडून टॅक्स कलेक्ट केला, तो गव्हर्नमेंटला दिला का? नाही दिला. जोपर्यंत आपण देत नाही ते म्हणजे काय झाला? लायबिलिटी झाली. पण आपण माल घेताना पण टॅक्स देतो ना, देतो की नाही देतो? आता पूर्वी काय होतं, आपण माल घेताना टॅक्स द्यायचो, तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा व्हायचा. त्याच्यानंतर आपण लोकांकडून टॅक्स कलेक्ट करायचो, तो पण कोणाकडे जमा करायचो? गव्हर्नमेंटकडे. म्हणजे टॅक्सवरती टॅक्स द्यावा लागायचा. आता GSTमध्ये काय झालेलं आहे की तुम्ही पहिला जो टॅक्स पे केलेला आहे आणि लोकांकडून कलेक्ट केलेला जो टॅक्स आहे त्यातला जो डिफरन्स आहे, समजा तुम्ही माल घेताना 10 रुपये टॅक्स दिला आणि विकताना 12 रुपये कलेक्ट केला, तर तुम्हाला तो जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्सच गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. म्हणजे जो देणं बाकी आहे तर तो आपल्याला कुठे दिसतो? ड्युटीज आणि टॅक्सेसमध्ये दिसतो आणि लायबिलिटीमध्ये दिसतो. जर आपल्याला देणं बाकी असेल तरच आपल्याला तो लायबिलिटी दिसणार आहे. समजतंय? जर देणं बाकी नसेल तर दिसणार नाही. तो कुठं दिसेल ते आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत. जर देणं बाकी नसेल तर समजा तुम्ही 15 रुपये टॅक्स पे केला आणि 10 रुपये लोकांकडून घेतला ह्या महिन्यामध्ये,
कारण तुमची विक्रीच तेवढी झाली आणि त्या अगेन्स्ट तुम्हाला 10 रुपये टॅक्स ह्या महिन्यात पेड केला, पण तुम्ही खरेदी खूप सारी जास्त केली आणि टॅक्स ऑलरेडी जास्त पेड केलेला आहे, तर तो लायबिलिटीमध्ये येणार नाही आहे. ठीक आहे, समजतं इथपर्यंत? अजून एक महत्त्वाची लायबिलिटी असते, ती म्हणजे काय? कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. भांडवल म्हणजे काय? इनिशियल इन्व्हेस्टमेंट. करेक्ट. आपण जी सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केलेली असते तिला आपण काय म्हणतोय? कॅपिटल असं म्हणतो, हे लक्षात घ्या. नाही तर काय व्हायचं, फक्त भाषांतर पाठ राहायचं. कॅपिटल म्हणजे भांडवल आणि भांडवल म्हणजे कॅपिटल, तसं नाही आहे. तर सुरुवातीला केलेली इन्व्हेस्टमेंट, आता सुरुवातीला केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इन्व्हेस्टमेंट लायबिलिटी कसं होतं? ही व्यवसायाची लायबिलिटी का होईल ती? ती कोणाची प्रॉपर्टी आहे? ओनरची. आता ती ओनरची राहिली का? समजा माझ्या खिशामध्ये 10 लाख रुपये आहेत, त्यातून मी 2 लाख रुपये गुंतवून एक नवीन व्यवसाय चालू केला. ते पैसे मी कोणाला दिले? बिझनेसला दिले. आता माझ्या खिशातले राहिलेले 8 लाख रुपये त्या बिझनेसचे आहेत का? त्या बिझनेसचे किती आहेत? 2 लाख रुपयाचे आहेत. किंवा आता हे जे 2 लाख रुपये मी तिथं दिलेले आहेत, ती जरी माझी स्वतःची मालकी हक्क असला, ती माझी जरी प्रॉपर्टी असली, पण आता मी ते बिझनेसमधून ते काढून घेणार आहे का? ते काढून घेतले तर ते काय झाले? ड्रॉइंग अकाउंट ते होईल, पण ते जर सगळेच काढून घेतले तर मग माझा त्या बिझनेसवर ते मालकी हक्क राहील का? हे लक्षात घ्या. मी बिझनेसचा मालक कधीपर्यंत आहे? जोपर्यंत माझं भांडवल त्याच्यामध्ये आहे, माझी गुंतवणूक त्याच्यामध्ये आहे, तोपर्यंतच मी त्या बिझनेसचा मालक असू शकतो. समजतंय? आणि ते दिलेल्या बिझनेसला एक प्रकारचं काय मानली जाते? ती लॅबिलिटी, देणं मानलं जातं. पण तरीसुद्धा ते देणं कधीच चुकतं केलं जात नाही. ते जर चुकतं झालं तर काय होणार आहे? ते बिझनेसला मालक कोणी राहणार नाही आहे. म्हणून हे लक्षात घ्या की कॅपिटल ही सुद्धा एक प्रकारची लायबिलिटी आहे. ती का लायबिलिटी म्हणायचं हे आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत पुढे काही मिनिटामध्ये. पहिल्यांदा तुम्ही फक्त आता सध्या एकच लक्षात ठेवा, कॅपिटल ही काय आहे? लायबिलिटी आहे. समजलं? त्याच्यानंतर अजून एक गोष्ट असते शेवटी लायबिलिटीमध्ये, ती काय असते? कोण सांगत? बॅलन्स शीट माहीत आहे? आपण हा सगळा बॅलन्स शीटचा भाग पाहतोय. हे आपण काय पाहतोय? बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमधले हे सगळ्या लायबिलिटी साईड आहेत. काल आपण जे लायबिलिटीची व्याख्या बघितली होती त्याच्या पुढे आपण आज गेलेलो आहोत आणि आज आपण फायनान्शियल बॅलन्स शीट पाहत आहोत. दिसतंय क्लिअर स्क्रीनवरती? घ्यायचं समजून बॅलन्स शीट म्हणजे काय आहे. तर ह्या बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल, लोन, त्यानंतर करंट लायबिलिटी, नंतर बिल्स, अनपेड बिल्स, सन्ड्री क्रेडिटर्स, ॲडव्हान्स लायबिलिटी, त्याच्यानंतर ड्युटीज अँड टॅक्सेस, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते हे लायबिलिटी साईडला आलेल्या आहेत. बरोबर आहे. आता आपण जे उदाहरण समजून घेत होतो की 2 लाख रुपये आपण काय केले? भांडवल बिझनेसमध्ये गुंतवलं. बरोबर? बिझनेस चालू केला ना. कॅपिटल म्हणजे काय आहे? इनिशियल इन्व्हेस्टमेंट. मग जर 2 लाख रुपये गुंतवून जर आपला बिझनेस स्टार्ट झालेला आहे तर ते बिझनेसमध्ये पैसे आले म्हणजे नेमकं काय झालं आहे? ते नुसते घेतले तसेच ठेवले का आपण? किंवा जशी आपली लायबिलिटी असते, देणं असतं, तसं घेण्याला काय म्हणतो आपण? जे काही देणं आहे ते काय आहे? लायबिलिटी. आणि जे लोकांकडून घेणं आहे ते काय आहे? ॲसेट. समजतंय? ठीक आहे.
म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये जे काही आपल्याकडे सोर्स आहेत पैसे येण्याचे, त्यातलं सगळ्यात मेन सोर्स काय आहे? कुठून आलेले पैसे? सगळ्यात पहिले इनिशियली कॅपिटलमधून. मग ते घेतले आणि तसेच नुसते पैसे ठेवले म्हणजे आपला बिझनेस स्टार्ट झाला का? आपण काय केलं त्याच्यामध्ये? काय करतो? पैसे घेऊन काय करतो सुरुवातीला? हां, लागणार काय काय गोष्टी लागतात? हां, फर्निचर लागतं, मशिनरी लागते. आता पहा, फर्निचर घेतलं, मशिनरी घेतली, अजून काय पाहिजे? बिल्डिंग लागते. अजून काय पाहिजे? नुसतं बिल्डिंग, मशिनरी आणि फर्निचर घेऊन चालणार आहे का? महत्त्वाचं काय लागणार आहे? गुड्स लागणार आहे. महत्त्वाचं काय पाहिजे? गुड्स पाहिजे. बरोबर आहे. आता मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कशामध्ये येतात? त्याला काय म्हणतात? कोणते ॲसेट म्हणतात? फिक्स ॲसेट म्हणतात. त्याला काय म्हणतात? फिक्स ॲसेट्स. लक्षात घ्या, आत्तापर्यंत आपण ज्याला फक्त ॲसेट म्हणत होतो, कालच्या भागामध्ये आपण ज्याला ॲसेट म्हणलो की तुमची केलेली गुंतवणूक, ती गुंतवणूक कशी कशी गुंतवणूक असायची? की जी तुम्ही वस्तू आणणार, वापरणार आणि वापरून कालांतराने विकू शकणार, अशा मौल्यवान गोष्टी, त्याला आपण फक्त ॲसेट म्हणत होतो. आज त्याला काय म्हणायचं? फिक्स ॲसेट. ती तुमची टर्म थोडीशी अजून डेव्हलप करायची, अजून त्या गोष्टी ज्या आहेत त्या डिटेल्समध्ये समजून घ्यायच्या. आता ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट्स ह्या दोन प्रकार पडले. फिक्स ॲसेट आणि करंट ॲसेट हे दोन प्रकार झाले. समजतंय? म्हणजे जर सपोज समजा आपण एक 25,000 रुपयाचं काय केलंय? फर्निचर घेतले, 50,000 रुपये मशिनरीला दिले, 10,000 रुपयाचेच मशिनरी घेऊया, कम्प्युटर वगैरे असं काहीतरी घेतलं आहे तुम्ही मशिनरीमध्ये, आणि किती रुपये झाले? 85,000. आणि 1,00,000 रुपयाचा तुम्ही माल घेतला. नंतर बँकेमध्ये 5,000 रुपये ठेवले, कॅश 10,000 रुपये. बरोबर आहे. किती झाले? 1,15,000 रुपये. टोटल किती झाली? 2,00,000 रुपये आली टोटल. झालं की इक्वल? झालं का बॅलन्स? हॅलो, बॅलन्स शीट म्हणजे काय आहे? ह्या गोष्टी काय झाल्या पाहिजे? इक्वल झाल्या पाहिजे, बॅलन्स झाल्या पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? बॅलन्स शीट. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे इकडे 2,00,000 रुपये येतात त्यावेळेस ते 2,00,000 रुपये काय होतात आपल्या बिझनेसमध्ये? अशा स्वरूपामध्ये युटिलाइज होतात, गुंतवले जातात. आणि हे जे गुंतवणं म्हणजेच काय आहे? ॲसेट आहे. आणि जी काही लोकांकडून किंवा आपण स्वतः सुरुवातीला इनिशियली इन्व्हेस्ट केलेलं आहे ती म्हणजे काय आहे? लायबिलिटी आहे. समजलं का तुम्हाला? कॅपिटल लायबिलिटी कशी आहे? हॅलो, कॅपिटल म्हणजे लायबिलिटी का म्हणायचं हे समजलं का? आता बिझनेस स्टार्ट झाला. बिझनेस स्टार्ट केला म्हणजे तुम्ही सुरुवातीला त्याच्यामध्ये भांडवल गुंतवलं, त्याचं तुम्ही काही मशिनरी, काही बिल्डिंग, काही फर्निचर आणि काही माल, काही पैसे तुमच्याकडे खेळतं भांडवल. खेळतं भांडवल म्हणजे काय? कॅश अकाउंटमधले पैसे काही बँकेमध्ये ठेवले. हे सगळे जे आहेत ते हे तुमच्याकडे आता भांडवल उपलब्ध झालेलं आहे. ते भांडवलाचा तुम्ही त्याचा अशा पद्धतीने सदुपयोग केला. पण ते नुसतं मांडून ठेवण्यासाठी केला का? त्याचं काय करणार आपण? माल आणला तो काय करणार? विकणार की नाही? विकल्यानंतर सपोज समजा आता तो माल जो आहे 1,00,000चा माल आहे, तो काय करणार आपण? तो काय करणार? 1,00,000लाच विकणार. मग
जास्त पैशाला, सपोज आपण आता 1,20,000 रुपयाला विकला, माल विकला, आपण त्याला लेस करू, डायरेक्ट प्लस आणि लेसची सिस्टीम ठेवू, म्हणजे आपल्याला ते समजून घेताना सोपं जाईल. तो माल आपण कोणाला तरी दिला, म्हणजे आता माल शिल्लक राहिला का आपल्याकडे? नाही. त्याचे काय झाले? 1,20,000 रुपये झाले. 1,20,000 रुपये झाले म्हणजे आता ते काय झाले आपल्याकडे? बॅलन्स शीट काय झालं? बॅलन्स झालं का? ते काय झालं? अनबॅलन्स दिसतं सध्या. एका बाजूला 2 लाख आणि दुसऱ्या बाजूला किती दिसतात? 1 लाख कसे दिसतील? 2,20,000 दिसतील. बरोबर आहे. एका बाजूला 2 लाख रुपये आहेत, तर एका बाजूला 2,20,000 आहेत. का बरं? ते कुठे आहेत? कशाचे आहेत ते? प्रॉफिटचे. मग तर तो प्रॉफिट कुठे घ्यायचा आहे? लायबिलिटी साईडला. करेक्ट. मी जे तुम्हाला विचारलं होतं की अजून काही लायबिलिटी आहे का, तर ती काय आहे? शेवटची लायबिलिटी प्रॉफिट आहे. म्हणजे आपला प्रॉफिट जो आहे तो कुठल्या बाजूला येणार आहे? लायबिलिटी साईडला येणार आहे. ठीक आहे. आणि जो काही प्रॉफिट झाला तो प्रॉफिट लायबिलिटी साईडला आल्यानंतर ते काय झाले तुमचे? ॲक्च्युली लायबिलिटीज झाली. ठीक आहे. मग आता प्रॉफिट जर लायबिलिटी साईडला आला तर लॉस कुठल्या बाजूला येणार आहे? ॲसेट साईडला. लॉस कुठे येणार आहे? ॲसेट साईडला. समजतंय? प्रॉफिट आणि लॉस ह्या पद्धतीने काय येतो ते. ओके. ठीक आहे. आता आपल्याला हे समजलंय की ॲसेट बाजूला काय येत आहे आणि लायबिलिटी साईडला काय येतं. आता आपला बिझनेस स्टार्ट झालेला आहे. आता आपल्याला माल पाहिजे ना. लोकांना आपण उधार माल विकलाय. 1,20,000 रुपये काय केलाय? उधार विकलाय. ती उधारी कुठे आली? कुठे आली उधारी? हॅलो, टाळकं ठिकाणावर आहे का? उधारी कुठं दिसते तुमची? करंट लायबिलिटीमध्ये दिसते का तुम्हाला सध्या? तुम्ही जो माल विकला आहे ती लायबिलिटी झाली की तुमची? मग माल उधार विकलाय म्हणजे काय? ते पैसे द्यायचे आहेत का घ्यायचे आहेत? मग ते घेणं जे आहे ती काय आहे? ॲसेट आहे. कोणती ॲसेट आहे? हे तुमच्या समोर चित्र मांडलंय मी. चित्र त्याचं सगळं ड्रॉ केलंय आणि ते तुमच्या समोर हे केलंय. आणि तुम्ही काय म्हणतात त्याला? काय म्हणतात तुम्ही उधारीला? काय आहे ती उधारी तुमची? येणं बाकी जे आहे ते काय आहे? करंट ॲसेट आहे. तर लायबिलिटी म्हणून चालन का? लायबिलिटी काय आहे? देणं आहे. मग कोणती लायबिलिटी असेल उद्या तुमची? उधार माल घेतला तर ती तुमची लायबिलिटी झाली. समजतंय? आता जर सपोज समजा आता आपल्याकडे माल नाही, आपण काय केलं? माल आणायला गेलो. समोरच्याला विचारलं की मला माल देता का तुम्ही उधार? तो म्हणला घेऊन जा, कारण मागच्या वेळेला तुम्ही काय केलं? 1,00,000 रुपयाचा रोख माल नेलता. मग आता परत आणखीन 1,00,000 रुपयाचं तुम्ही काय करा? माझ्याकडून माल घेऊन जा. म्हणजे 1,00,000 रुपये आपल्याला काय झालं? देणं झालं. आणि तो 1,00,000 रुपयाचा माल आपल्याकडे जमा झाला. आपली लायबिलिटी वाढली, ॲसेट पण वाढली. येतं लक्षात? आपल्या लोकांना आता देणं झालेलं आहे. पण हे देणं म्हणजे काय आहे? आपली ही लायबिलिटी आहे, आपण करंट लायबिलिटी आहे आणि तेवढ्या किमतीत आपल्याकडे माल आलेला आहे. क्लिअर? काय पाहिजे? मग तुम्ही क्लास होस्तर तरी थोडं थांबत जा ना. मग ते पहिले सगळं आधी नियोजन पाहिजे. क्लास चालू असताना कसं काय जमल? त्यासाठी वेळ द्यावा लागतो. सगळं डिस्टर्ब करून टाकायचं आणि
जसं काय खूप काही काम केलं असं दाखवायचं. ठीक आहे. 1,00,000 रुपये काय आपली लॅबिलिटी आहे, त्या बदल्यात आपल्याकडे काय आलेलं आहे, 1,00,000 रुपयाचा माल आलेला आहे. जेवढी लायबिलिटी वाढली तेवढी आपली परत ॲसेट वाढली. आता हा जो माल आहे, हा माल आपण तसाच ठेवणार का? तो काय करणार, विकणार. पण आता विकताना जो कस्टमर होता आपला, त्याच्याकडे आपल्याला पहिले काय होते, पैसे घेणं बाकी होतं. त्याला सांगितलं बाबा पहिले पैसे दे मला आणि मग माल घेऊन जा. तुम्हाला पहिले किती द्यायचे, तुम्हाला 1,20,000 रुपये. मला अजून तुम्ही 1,20,000 रुपयाचा माल द्या, मी तुम्हाला काय करतोय, 2,00,000 रुपये जमा करतो. ठीक आहे, त्याला म्हणलं पहिले 2,00,000 रुपये जमा कर. त्यांनी 2,00,000 रुपये जमा केल्याबरोबर आता त्याचे किती रुपये जमा झाले आपल्याकडे, 80,000 रुपये. तर त्याला आपण काय म्हणलं, तुला लगेच माल पण देतो 1,20,000 रुपयाचा. त्याला काय केला, 1,20,000 रुपयाचा माल दिला. म्हणजे काय झाले, 40,000 रुपये त्याच्याकडे घेणं बाकी राहिलं. पण त्यांनी जे 1,20,000 रुपये आपल्याला 2,00,000 रुपये दिले, ते कॅश नाही दिले, त्याने काय केले, चेक दिला. ते पैसे कुठे जमा झाले, बँकेमध्ये. म्हणजे त्याचे 1,20,000 रुपये, आपले 2,00,000 रुपये आले, ते बँकेत गेले. आपला माल जो होता त्याच्याकडे गेला, तो 1,20,000 रुपये त्यात जमा झाले. म्हणजे त्याच्याकडून आपल्याला आता किती रुपये घेणं आहे, 40,000 रुपये घेणं आहे. 10,000 रुपये आपल्या खिशात शिल्लक आहेत. बँकेमध्ये आता त्यांनी दिलेले 2,00,000 रुपये जमा झालेत. म्हणजे 5,000 रुपये आता बँकेत जमा झालेत. आपल्याकडे माल शिल्लक आहे का, नाही आहे. आणि बॅलन्स शीट इक्वल आहे का, नाही आहे. मग काय करावं लागेल, बॅलन्स शीट इक्वल कसं होणार आहे, लक्ष बॅलन्स शीटवरती दे विनीता. इक्वल कसं होणार आहे, काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, काय माधुरी, इकडे किती आहे, 3,20,000 रुपये. कुठल्या बाजूला, लायबिलिटी साईडला. आणि ॲसेट साईडला किती आहेत, 3,40,000 रुपये. कशामुळं, प्रॉफिट ॲड करायचं राहिलं आपल्याला प्रॉफिटमध्ये किती टाका लागतील आता, कारण परत 1,20,000 रुपयाला माल विकला ना 1,00,000चा. झालं की इक्वल, ओके. आता बॅलन्स शीटचं स्वरूप काय आहे, आपलं 2,00,000 रुपये कॅपिटल, 1,00,000 रुपये देणं, 40,000 रुपये प्रॉफिट. म्हणजे 3,40,000 रुपये कुठल्या साईडला आहेत, लायबिलिटी साईडला. ॲसेट साईडला काय आहे, जे काही फिक्स ॲसेट आहे ती 85,000ची. आणि करंट ॲसेट साईडला काय आहे, माल शिल्लक आहे का आपल्याकडे, नाही. बँकेमध्ये किती आहे, 2,05,000 रुपये. कॅश किती आहे, 10,000 रुपये. आणि लोकांकडून येणं बाकी किती आहे, 40,000 रुपये. त्याला काय म्हणायचं, कोणची लायबिलिटी म्हणायचं, करंट लायबिलिटी. करंट लायबिलिटीमध्ये काय काय गोष्टी येतात, कोण सांगाल, करंट लायबिलिटीमध्ये काय काय येतंय, सॉरी करंट ॲसेटमध्ये काय काय येते, कॅश, बँक, अजून सांगा ना, मोठमोठ्याने सांगा ना. तुम्ही जे काही आहे ते तर सांगता येईल का नाही सांगता येईल. तुम्ही जर असे स्तब्ध होऊन बसले, तुम्हाला बॅलन्स शीट कसं समजणार आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस ते नंतरचं आलं. करंट ॲसेटचं जे तुम्हाला समोर दिसतं तेवढं तर सांगू शकता ना. काय काय आहे समोर तुमच्या, गुड्स, कॅश, बँक बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजे डेटर्स, सन्ड्री डेटर्सकडून जे आपल्याला येणं बाकी आहे ते कशामध्ये येत आहे, करंट ॲसेटमध्ये येतं. ते कशात येत आहे, करंट ॲसेटमध्ये येते, लक्षात घ्या. गुड्स म्हणजे जो काही शिल्लक स्टॉक आहे, स्टॉक इन हँड. जो बँक बॅलन्स आहे, जी तुमच्याकडे कॅश शिल्लक आहे, आणि जे लोकांकडून येणं बाकी, हे सगळं काय आहे, करंट ॲसेट आहे. समजतंय, सगळं ठिकाणावर आहे ना. आणि ठिकाणावर ठेवून लक्षात घ्या तरच ते लक्षात राहणार आहे. तुम्ही जर नुसतेच इथं येऊन बसले तर त्याच्यामध्ये काही उपयोग होणार नाही. तर हा सगळा कशाचा भाग आहे, आपल्या ॲसेटचा भाग आहे. कशाचा भाग आहे, ॲसेटचा. समजलं.
चेक करू. आता आपल्याकडे 2 लाख रुपये शिल्लक आहेत. आपण ते 2 लाख रुपये घेऊन व्यापाऱ्याकडे गेलो. त्याला म्हणलं की तुम्ही आता 1 लाख रुपये देणं होतं, पण आता हे घ्या बरं, 2 लाख रुपये जमा करा आणि मला माल द्या. तो म्हणलं ठीक आहे, तुम्ही जर आता 2 लाख रुपये जमा केले तर तुम्ही काय करा, माझ्याकडून 4 लाखाचा माल घेऊन जा. काय म्हणले ते? 2 लाखाच्या बदल्यात 4 लाखाचा. म्हणजे त्याला आता देणं किती रुपये राहिलं? त्या व्यक्तीला देणं किती रुपये राहिलं? पहिले 1 लाख रुपये देणं होतं, आपण जमा किती केले? 2 लाख. माल किती रुपयाचा घेतलाय? 4 लाखाचा. म्हणजे आपल्याला देणं किती आता? फक्त 3 लाख रुपये ना त्याला, बरोबर आहे. आणि 4 लाखाचा माल आपल्याकडे आला. आला की नाही आला? मग आता तो माल आल्यानंतर आपले 2 लाख रुपये आता बँकेत राहिलेत का शिल्लक? दिल्यानंतर बँकेत आता किती राहिले? 5,000 रुपये राहिले. 10,000 रुपये कॅश शिल्लक आहे, 40,000 रुपये डेबिट बॅलन्स आहे आणि माल किती रुपये शिल्लक आहे? 4 लाखाचा, बरोबर आहे. मग आता आपल्याकडे जी टोटल आहे लायबिलिटी आणि ॲसेटची ती किती झाली? 5,40,000, 5,40,000. लक्षात घ्या, जसजसं तुमचं बिझनेस वाढतं तसतसं तुमचे काय वाढते? टर्नओव्हर सुद्धा वाढतं, ॲसेट आणि लायबिलिटी वाढते. तुम्ही इथे देऊन टाकलं, तुमची काय झाली? लायबिलिटी कमी झाली. तुम्ही पैसे दिले म्हणजे त्याचबरोबर तुमची काय कमी झाली? ॲसेट पण कमी झाली. लायबिलिटी कमी झाली म्हणजे ॲसेट पण कमी झाली. तुमची लायबिलिटी आता 1,40,000 म्हणजे ॲसेट सुद्धा किती आहे? जी 3,40,000 रुपये होती ॲसेट आणि लायबिलिटी, तुम्ही काय केले? जे पैसे होते ते लोकाला देऊन टाकले, म्हणजे तुमची लायबिलिटी कमी झाली तर काय होणार आहे? ॲसेट कमी होणार आहे. पण तुम्ही जे पैसे दिले त्याच्या बदल्यात त्याला काय सांगितलं? मला 4 लाख रुपयाचा माल दे. त्यांनी 4 लाख रुपयाचा तुम्हाला उधार माल दिला, पण त्यातले 1 लाख रुपये तुम्ही ऑलरेडी त्याला एक्स्ट्रा जमा केलेले आहेत. आपण ते त्याच्या अकाउंटलाच हे करू, म्हणजे ते बरोबर इकडे आपल्याला त्याला देणं पण आपल्याला किती दिसल? 3 लाख रुपये दिसल आणि आपली करंट लायबिलिटीसुद्धा 3 लाख रुपये दिसल. आणि मग आपल्याकडे 4 लाखाचा माल आला. लायबिलिटी वाढली, ॲसेट वाढली. क्लिअर? ॲसेट आणि लायबिलिटी कसे एकमेकाला रिलेट करतात, कसे तुमचे बिझनेसमध्ये त्या पद्धतीने ग्रोथ होते, लक्षात घ्या. जेवढी तुमची लायबिलिटी जास्त तेवढी तुमचे ॲसेट जास्त, जेवढी तुमचे ॲसेट कमी तेवढी तुमची लायबिलिटी कमी. ओके, समजलं? आता हा जो 4 लाखाचा माल आणलेला आहे तो तसाच ठेवणार आहे का आपण? त्यातला समोरचा व्यक्ती काय म्हणला? मला एक काम करा, तुम्ही आता सध्या 2 लाखाचा माल द्या बरं. मग त्याला आपण केवढ्याला देणार? ॲड करून 2,40,000 रुपये त्याची काय झाली? व्हॅल्यू झाली. आपण त्याला 2,40,000 रुपये दिला. आपल्याकडे आता शिल्लक किती राहिला? माल 2 लाखाचा राहिला, बरोबर आहे. 40,000 रुपये परत प्रॉफिट जास्त ॲड झाला. ठीक आहे, हे झाले 40,000 रुपये इकडे ॲड झाले. आता प्रॉफिट आत्तापर्यंत किती झालं आपल्याकडे जमा? 80,000 रुपये. 5,80,000 रुपये आपल्याकडे टोटल टर्नओव्हर झालेला आहे. त्याला काय म्हणायचं? टर्नओव्हर. जेवढी ॲसेट आणि लायबिलिटी असते ती काय असते? टर्नओव्हर असतो. ठीक आहे. पण काय होतं? अचानक आपल्या गोडाऊनला लागली आग. काय झालं? 2 लाख रुपयाचा माल जो शिल्लक होता तो काय झाला? 0 झाला. तो आपला काय झाला? लॉस झाला. माल 0 झाला म्हणजे काय झाला? लॉस झाला. बॅलन्स शीटवरती काही परिणाम झाला का? बॅलन्स शीट तेवढंच आहे, 5,80,000 जे पहिलं होतं तेवढंच बॅलन्स शीट आहे. फक्त तो काय झाला? ती व्हॅल्यू जी आपली स्टॉकमध्ये होती ती कशामध्ये गेली? लॉसमध्ये गेली. ती कशात गेली? लॉसमध्ये गेली. बॅलन्स शीटच्या टेक्निकली पॉईंटने जर विचार केला तर त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही, फक्त तो लॉस झालेला आहे. म्हणजे आपल्याला जे देणं होतं ते देणं तसंच आहे, जे घेणं आहे ते तसंच आहे, जे बँकेतले पैसे आहेत
किंवा कॅश शिल्लक ही तशीच आहे, फक्त माल जो होता माल आपल्याकडे कसा झाला आहे, झिरो झाला आहे. मग आता पण माल झिरो झाला म्हणजे आपल्याला ते देणं तर लोकांचं देणं बाकी आहे, ते तर द्यावं लागेल. मग त्यासाठी आपण काय केलं, समोरच्याला बोललं की बाबा तुझ्याकडून मला 2,80,000 रुपये घेणं आहे, ते मला पहिले दे, मला काय करावं लागेल आता, माल आणायला पैसे लागतील ना, बरोबर आहे. मी आणला मोठा माल पण त्यातला काय झालं, निम्मा तुला दिला, निम्मा जळून गेला, निम्मा माझ्याकडे लॉस झाला, म्हणून तू आता मला काय कर, पैसे दे. ते म्हणलं काही अडचण नाही, तुम्ही काय करा, 2,00,000 रुपये बँकेमध्ये जमा करतो, तुमच्या ट्रान्सफर करतो. आणि त्यांनी 2,00,000 रुपये आपल्या बँकेत ट्रान्सफर केले. त्याच्याकडून आता फक्त किती रुपये घ्यायचे राहिले, 80,000. आपण परत 2,00,000 रुपये त्यांना सांगितलं असं असं झालं आहे, पण मी तुम्हाला परत किती रुपये जमा करतो आहे, 2,00,000 रुपये जमा करतो, मला तुम्ही माल द्या. त्याने परत 4,00,000 रुपयाचा माल घेऊन जा. आपल्याला देणं किती झालं, पहिलं किती देणं होतं, 3,00,000 रुपये. आपण दिले किती, 2,00,000 रुपये. म्हणजे किती रुपये देणं राहिलं, 1,00,000 रुपये राहिले होते. त्यात आपण आता माल किती रुपयाचा घेतला आहे, 4,00,000चा, बरोबर आहे. मग आता देणं किती झालं आहे, 5,00,000 रुपये. आणि आपल्याकडे माल किती रुपयाचा आला आहे, 4,00,000चा, बरोबर आहे. हे बँकेतले 2,00,000 रुपये आपण देऊन टाकलेले आहेत. म्हणजे आता 2,00,000 रुपये बँकेत राहिले का, बँकेत फक्त 5,000 रुपयेच राहिले. समजतंय. म्हणजे आपल्याला इथं प्रत्यक्षात जो लॉस दिसतोय 2,00,000 रुपये, पण दुसऱ्या बाजूला काय प्रॉफिट पण 80,000 रुपये झालेला आहे. म्हणजे ॲक्च्युअली लॉस किती आपला, 1,20,000 रुपयेच आहे. 1,20,000 रुपयेच लॉस आहे. अब आपण जे टॅलीमध्ये बॅलन्स शीट पाहणार आहे, एक तर ते आपल्या प्रॉफिट साईडला दिसेल किंवा लॉस साईडला दिसेल. जे जास्त असेल, जर प्रॉफिट जास्त असेल तर कुठल्या बाजूला दिसणार आहे, ते प्रॉफिट लायबिलिटी बाजूला. आणि जर लॉस जास्त असेल तर कुठे दिसणार आहे, ॲसेट साईडला. पण आता इथं आपण समजून घेताना लॉसच्या ठिकाणीच लिहितोय आणि प्रॉफिटच्या, आणि त्याच्यातला फरक काढून परत आपण इकडे तिकडे उड्या न मारता आहे तसंच ठेवतोय समजून घेण्यासाठी. समजतंय. पण ॲक्च्युअल बॅलन्स शीटला ते जिथं जास्त बाजू आहे, म्हणजे 1,20,000 रुपये लॉस एवढंच दिसेल तुम्हाला, असं नाही दिसणार इकडे 2,00,000 आणि इकडे 80,000. हे आपण आपल्या समजून घेण्याच्या हिशोबाने मांडलेलं आहे. येतं लक्षात. आता हे 4,00,000 रुपये तसेच ठेवणार आहेत का आपण, परत काय केलं, समोरच्याला माल विकला 2,40,000ला, कारण तो म्हणला मला आता सध्या तेवढाच माल पाहिजे. मी 2,00,000 रुपयाचा माल आपल्याकडून कमी झाला आणि तो समोरच्याला विकल्यामुळं त्याच्याकडे 3,20,000 रुपये बाकी झाली. आपल्याकडे माल किती शिल्लक राहिला आहे, 2,00,000चा. त्याच्यामध्ये आपल्याकडे काय झालं आहे, नवीन बदल 40,000 रुपये प्रॉफिट झालं. बॅलन्स शीट बॅलन्स समजतंय तुम्हाला. काय फरक आहे फायनान्शियल बॅलन्स शीटमध्ये, लायबिलिटी आणि ॲसेटमध्ये. हॅलो, समजलं ना. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्हाला आता ॲसेट आणि लायबिलिटीमधला फरक समजला. पहिल्यांदा लायबिलिटी म्हणजे काय ते समजलं. लायबिलिटीमध्ये काय काय येतं, लोन लायबिलिटी, करंट लायबिलिटी, अजून ॲडव्हान्स लायबिलिटी, अजून काय येतं, ड्युटीज आणि टॅक्सेस. समजा आपण आता बिल पेएबल पण घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे. हे सगळे कशामध्ये आले, करंट लायबिलिटीमध्ये आले. आणि प्रॉफिट कुठल्या बाजूला आला, लायबिलिटी साईडला. कॅपिटल कुठल्या बाजूला आलं, लायबिलिटी साईडला. ओके. इथपर्यंत तुम्हाला आता हे व्यवस्थित समजलं. आता ॲसेट बाजूला काय काय येतं आहे, फिक्स ॲसेट, करंट ॲसेट आणि लॉस. जर काय आपले इन्व्हेस्टमेंट असतील ते इन्व्हेस्टमेंट सुद्धा कुठे येणार आहेत. जर आपण कोणाला काही लोन किंवा ॲडव्हान्स दिलेला असेल तर तो काय असणार आहे, लोन आणि ॲडव्हान्स दिलेला तो काय असणार आहे, ॲसेट असणार आहे. ती काय असणार आहे,
समजतंय? आपण कोणाकडून लोन किंवा ॲडव्हान्स घेतला ते काय झाला? लायबिलिटी. कारण ते घेतलाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? द्यायचं आहे. आणि आपण दुसऱ्याला जर दिला, आपण कोणाला लोन दिलं किंवा ॲडव्हान्स दिला तर ते आपल्याला काय करायचं आहे? घ्यायचं आहे. म्हणजे ते कोणत्या बाजूला आलं आहे? ॲसेट साईडला. म्हणजे ॲसेट म्हणजे काय आहे? घेणं किंवा गुंतवणूक. जसं आपण आता फिक्स ॲसेट आहे, गुड्स आहे, बँक आहे, कॅश आहे किंवा लोकांचं येणं बाकी आहे, ही सगळी काय झाली? आपली ॲसेट झाली. समजलं? ओके. त्याच्यानंतर जे काही इन्व्हेस्टमेंट केलं, इन्व्हेस्टमेंट आणि फिक्स ॲसेटमधला फरक कोण समजून सांगाल मला? इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि फिक्स ॲसेट म्हणजे काय? दोन्हीमध्ये काय फरक आहे? बोल बोल बोल. जागेच्या स्वरूपात केलेली इन्व्हेस्टमेंट. कशासाठी करतो ती इन्व्हेस्टमेंट? इन्व्हेस्टमेंट का करतो आपण? जागेच्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट असते ती का करतो? फ्युचरमध्ये काय झालं पाहिजे? आपल्याला उपयोगी आली पाहिजे. कशासाठी? त्याचा उद्देश काय मुख्य इन्व्हेस्टमेंट करण्यापाठीमागं? पैसे जास्त भेटले पाहिजे, कमी भेटले पाहिजे? प्रॉफिट झाला पाहिजे. आणि ॲसेट कशासाठी घेतो आपण? बिझनेससाठी यूज करण्यासाठी जी गोष्ट घेतो तिला आपण काय म्हणतो? ॲसेट म्हणतो. आता मशिनरी घेतली, कॉम्प्युटर घेतलं, फर्निचर घेतलं, जागा घेतली, ह्या सगळ्या काय झाल्या? तुमच्या व्हेकल घेतली, हे काय झाल्या? ॲसेट झाले. ते बिझनेससाठी घेतलेले आहेत. आता जर तुम्ही जागा किंवा जागा म्हणण्यापेक्षा मी सुरुवातीला याचं उदाहरण देतो तुम्हाला. मशिनरी, फर्निचर किंवा गाडी, व्हेकल ह्या जर गोष्टी तुम्ही विकल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय होणार आहे? फायदा होणार आहे? जास्तीच पैसे भेटणार आहे? कमी भेटतील. किंवा तुम्ही जागा विकली तर काय भेटतील? जास्त भेटतील. तुम्ही जर समजा जी दुकानाची किंवा गोडाऊनची जागा तुम्ही जी बिझनेससाठी खरेदी केलेली आहे, ती खरेदी करताना उद्देश हा होता का की आपल्याला पैसे भेटले पाहिजे? पण मे बी त्याच्यामध्ये जास्त पैसे भेटू शकतात किंवा कमी पैसे भेटू शकतात. त्याच्यात पैसे भेटणं हा उद्देश नाही. त्याच्या पाठीमागे काय आहे? आपल्या व्यवसायाची प्रगती झाली पाहिजे, व्यवसायामध्ये त्याच्यातून काहीतरी फायदा झाला पाहिजे, आपला व्यवसाय वाढला पाहिजे. यासाठी जी गोष्ट आपण करतो तिला आपण काय म्हणतोय? ॲसेट असं म्हणतो, फिक्स ॲसेट असं म्हणतो. आता पैसे आलेत आपल्याकडे व्यवसायातून, मग ते फक्त बँकेत ठेवण्यापेक्षा आपण काय केले? त्याचं सोनं घेतलं, त्याची काहीतरी प्रॉपर्टी घेतली, एखादी जागा घेतली किंवा एखादी बिल्डिंग घेतली, आणि ती घेण्यापाठीमागे एखादी शेत जमीन घेतली. घेण्यापाठीमागे काय आहे उद्देश? शेअर्स घेतले, बॉन्ड घेतले, बँकेमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले. तर हे सगळे याला काय म्हणणार आपण? इन्व्हेस्टमेंट. आणि त्याचा उद्देश काय आहे? प्रॉफिट मिळणं, एक्स्ट्राचे पैसे आपल्याला फायदा त्यातून मिळाला पाहिजे, एक्स्ट्रा इन्कम आपल्याला त्यातून मिळाला पाहिजे. तर त्या उद्देशाने केलेली गुंतवणूक म्हणजे ती काय झाली? इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कळला का फरक तुम्हाला? दोन गोष्टीमधला. कशातला? फिक्स ॲसेट आणि इन्व्हेस्टमेंटमधला. प्रत्येक घेतलेली गोष्ट ही फिक्स ॲसेट नसणार आहे किंवा इन्व्हेस्टमेंट नसणार आहे, ती आपल्याला समजली पाहिजे. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय गोष्टी टाकायच्या आणि फिक्स ॲसेटमध्ये काय टाकायचं. ॲडव्हान्स देणं किंवा लोन देणं किंवा लोन घेणं किंवा ॲडव्हान्स घेणं यातला फरक समजला का? ज्यावेळेस आपण देतो, एखादा समजा माणूस आपल्याकडे कामाला पाहिजे, तो म्हटला मला काय करा, उचल द्या, पहिले ॲडव्हान्स द्या. त्याला आपण ॲडव्हान्स दिला, तो काय झाला? ती काय झाली? आपली ॲसेट झाली. बरोबर आहे. आणि काही आपल्याकडे एम्प्लॉय आहेत, त्यांचा आपण पगार नाही दिला, ती काय झाली? लायबिलिटी झाली. जर आपण दिलं नाही तर ती काय झाली? लायबिलिटी. आणि जर आपण ऑलरेडी दिलेलं आहे ॲडव्हान्समध्ये तर ती काय झाली? ॲसेट झाली. समजतंय ॲसेट आणि लायबिलिटीमधला फरक. त्याच्यानंतर करंट ॲसेटमध्ये आपलं काय काय गोष्टी येणार आहेत? बरोबर आहे. गुड्स येणार आहे, बँक येणार आहे, कॅश येणार आहे आणि डेबिट बॅलन्स, डेटर्स बॅलन्स. बरोबर. सन्डे डेटरचा जो काही बॅलन्स आहे तो सगळं काय कशामध्ये येणार आहे? करंट ॲसेटमध्ये येणार आहे. ओके. प्रॉफिट कोणत्या बाजूला येणार आहे? लायबिलिटीला. आणि लॉस कोणत्या बाजूला येणार आहे? ॲसेट. ओके.
म्हणजे तुम्हाला आता नुसतं लॅबिलिटीचे प्रकार कळले नाही, नुसते ॲसेटचे प्रकार कळले नाही, तर तुम्हाला ॲक्च्युली काय समजलं, बॅलन्स शीट समजलं. बरोबर आहे. फायनान्शियल बॅलन्स शीट कशा पद्धतीने लिहितात आणि कशा पद्धतीने ते वाचलं जातं हे समजलं का? पण त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट, कोणते कोणते बाबी मुख्यतः आपण त्या यूज करतो आणि त्या गरजेच्या असतात. बरोबर आहे. आणि त्या कोणत्या साईडला कोणत्या येतात हे समजलं. प्रॉफिट कोणत्या बाजूला येतो, लॉस कोणत्या बाजूला येतो, लॉस झाला तर त्याचा काय इफेक्ट होतो, प्रॉफिट झाला तर काय इफेक्ट होतो. आणि प्रॉफिट हा लॅबिलिटी साईडलाच काय घ्यायचा असतो, लॉस हा ॲसेट साईडलाच काय घ्यायचा असतो. बरोबर आहे. कॅपिटल लॅबिलिटी साईडलाच काय येतं, ड्युटीज अँड टॅक्सेस हे लॅबिलिटी साईडलाच काय येतात हे पण समजलं ना. त्याच्यानंतर यातला फरक पण समजला इन्व्हेस्टमेंट आणि फिक्स ॲसेटमधला. ओके. लोन आणि ॲडव्हान्स देण्यामध्ये आणि घेण्यामध्ये काय फरक आहे तो पण समजला. ओके. लोनचे प्रकार समजले, सिक्युअर लोन, अनसिक्युअर लोन. करंट लायबिलिटीचे प्रकार समजले, सन्ड्री क्रेडिटर्स, अनपेड बिल्स, ॲडव्हान्स लायबिलिटी किंवा बिल पेबल हे सगळे कशामध्ये आले. ओके. समजलं सगळ्यांना? क्लिअर? गुड. ठीक आहे. हे आता तुम्ही काय करायचं, सगळं लिहून काढता की तुम्हाला पाठवून देऊ आता ॲप्समध्ये? मोबाईल ॲपमध्ये पाठवून देतो, पण ते पाठवल्यानंतर काय करायचं, लिहून काढायचं. आणि लिहून काढून काय करायचं, ते असाइनमेंटमध्ये मला परत सबमिट करायचं. म्हणजे तुम्ही ते लिहिलंय हे समजलं पाहिजे. नुसती तुमची फोटोकॉपी तुम्हाला देऊन उपयोग नाही, नाही तर मी तुम्हाला रेडीमेड नोट देऊन टाकतो. चालेल का ते? नाही, ते तुम्हाला समजलं पाहिजे. फक्त इथे जो तुमचा वेळ जाणार आहे त्याच्यावेळी तो घरी गेल्यानंतर काय करा, निवांतमध्ये आरामशीर समजून घ्या, समजून लिहा. नुसतं कॉपी करू नका. वहीमध्ये फक्त ते काय करायचं नाही, कॉपी करायचं नाही, तर ते समजून लिहून काढायचं. लिहिताना जर काही शंका आली, प्रश्न आले तर त्याच्या खाली पॉईंटमध्ये लिहा आणि ते मला पाठवा. आपण उद्या त्याच्यावर डिस्कस करूया. तुम्हाला काही समजताना काही अडचण वाटली किंवा काही वाटलं की अजून मला हा मुद्दा जो आहे व्यवस्थित क्लिअर झालेला नाही, व्यवस्थित समजला नाही, तर तो आपण समजून घेऊ. ओके. ठीक आहे. थांबायची इथे मग. चला, धन्यवाद. थांबू आपण इथे.